हॅलो फ्रेंड्स, तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे आपण मॅथ्स 2 चे हॉट क्वेश्चन. ह्याच्या आधी पण जे आपण व्हिडिओ टाकलेले आहेत त्याच्यामध्ये मॅथ्स 2 ला जे 2026 साठी व्हीआयएमपी क्वेश्चन्स आहेत ते हॉट क्वेश्चन, त्याचे आन्सर, कोणता क्वेश्चन कोणत्या टाइपमध्ये विचारलेला जातो हे सगळं आपण सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर मॅथ्स 1 चे देखील हॉट क्वेश्चनचा आपण व्हिडिओ टाकलेला आहे. या सगळ्या हॉट क्वेश्चनच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. जर ते व्हिडिओ जाऊन बघितले नसेल तर नक्कीच व्हिडिओ जाऊन चेक करा. आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपण M2 चे हॉट क्वेश्चन जे इम्पॉर्टंट आहेत जास्त 2026 साठी तेच आपण बघणार आहे. काय क्वेश्चन आहे बघा. फर्स्ट तर इन ट्रायंगल ABC सेगमेंट डी पॅरलल टू साइड AB. बघा इन ट्रायंगल ABC तुम्हाला क्वेश्चन मध्येच डायग्राम दिलेली आहे. काय बघा, एक ट्रायंगल काढलाय ABC, हा एक ट्रायंगल आहे. त्यानंतर काय सांगितलंय बघा, तर सेगमेंट डी ही पॅरलल आहे साइड AB ला. म्हणजे बघा ट्रायंगल ABC ची साइड कोणती असणार आहे? AB. बघा ही झाली तुमच्या ABC ची साइड आणि तिला सेगमेंट डी काय काढायला सांगितल्या? पॅरलल काढल्या. बघा AB ला ही D, बघा हा AB ला D काय काढल्या? पॅरलल काढल्या. पुढे काय सांगितलंय बघा, आणि क्वेश्चन मध्ये गिवन काय दिले तुम्हाला, तर AD इज इक्वल टू 2DC. म्हणजे AD ही कुणाच्या इक्वल आहे? DCच्या दुप्पट जे त्याच्या काय सांगितल्या? इक्वल म्हणून सांगितल्या. आणि काय दिलंय बघा प्रश्नामध्ये, एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABED इज इक्वल टू 40 सेंटीमीटर स्क्वेअर. बघा क्वाड्रिलॅटरल म्हणले, कोणता क्वाड्रिलॅटरल? तर ABED हा जो मधला क्वाड्रिलॅटरल आहे त्याचा तुम्हाला एरिया दिलाय. किती दिलाय? 40 सेंटीमीटर स्क्वेअर. आणि तुम्हाला फाइंड काय करायचं आहे? फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल ABC. बघा ट्रायंगल ABC चा आपल्याला काय फाइंड करायचं आहे? एरिया. आता बघा जर मला ABC चा एरिया फाइंड करायचा असेल, बघा ABC चा एरिया फाइंड करायचा असेल तर हा जो मधला क्वाड्रिलॅटरल आहे त्याचा मला ऑलरेडी एरिया क्वेश्चन मध्ये दिलाय. फक्त मला काय काढायचं आहे? ह्या DEC ट्रायंगलचा जर एरिया काढला आणि ह्या दोघांची जर ऍडिशन केली तर मला कुणाचा एरिया मिळणार? ABC चा एरिया मिळणार. म्हणजे आता आपल्याला काय करायला पाहिजे? तर DEC चा एरिया फाइंड करायला पाहिजे. ह्याचा ऑलरेडी दिलाय, दोघांची काय करणार? ऍडिशन. म्हणजेच आपल्याला ABC चा काय मिळणार आहे? एरिया मिळणार आहे. आता बघा काय लिहा क्वेश्चन मध्ये काय दिले बघा. फर्स्ट मध्ये तुम्हाला AD इज इक्वल टू काय दिले? 2DC दिले. मग आता बघा जे दिले ते लिहा, AD इज इक्वल टू 2DC. हे क्वेश्चन मध्ये आपल्याला काय दिले? गिवन दिले. बरोबर आहे. आता बघा मी हा AD आहे तसाच इथं ठेवला. आता काय करूया बघा, हा 2 मल्टिप्लिकेशनला आहे ह्या साईडला आल्यानंतर, सॉरी हा DC मल्टिप्लिकेशनला आहे ह्या साईडला आल्यानंतर काय होणार आहे? डिव्हिजनला. म्हणजे अपॉनला काय लिहिणार? DC. मग इथं काय राहिले तुमचं? 2. आता बघा 2 ला डिनॉमिनेटर नाही म्हणजे किती असतोय? 1. फर्स्ट स्टेपला मी काय केलंय, हा AD मी आहे तसंच ठेवला. 2 मल्टिप्लिकेशनला आहे या साईडला आल्यानंतर डिव्हिजनला झाला, हा 2 ऍज इट इज लिहिला आणि 2 ला डिनॉमिनेटर नाही म्हणजे किती असतोय? 1 असतोय. आता बघा तुम्ही 9th स्टँडर्डला तुमचा जो मॅथ्स 1 चा 4th चॅप्टर होता रेशो अँड प्रपोर्शन, त्याच्यामध्ये तुम्ही प्रॉपर्टी शिकलाय बघा, कंपोनेंटो प्रॉपर्टी. कोणती प्रॉपर्टी शिकलाय? कंपोनेंटो होती, अल्टरनेंटो होती, त्यानंतर कंपोनेंटो डिव्हिडंटो, अशा तुम्ही 5 प्रॉपर्टी शिकलेल्या आहे. बरोबर आहे. त्याच्यामध्ये आपली जी तुमची कंपोनेंटो प्रॉपर्टी आहे ती आपल्याला इथे लागणार आहे. काय सांगते बघा कंपोनेंटो प्रॉपर्टी, जर तुमचं A/B इज इक्वल टू C/D असं असेल, बघा ह्या साईडला पण न्यूमरेटर डिनॉमिनेटर मध्ये साइन इज इक्वल टू आणि ह्या साईडला पण न्यूमरेटर डिनॉमिनेटर असेल तर काय करायचं कंपोनेंटो प्रॉपर्टी मध्ये? तर न्यूमरेटरची ऍडिशन अपॉन डिनॉमिनेटरची काय करायची? ऍडिशन. म्हणजे बघा न्यूमरेटरची ऍडिशन म्हणजे A+C अपॉन डिनॉमिनेटरची ऍडिशन B प्लस काय करायचं? D. मग तीच प्रॉपर्टी आपल्याला इथे यूज करायची. बघा ही प्रॉपर्टी आहे तुमची कोणती प्रॉपर्टी? कंपोनेंटो. काय कंपोनेंटो प्रॉपर्टी सांगते आपल्याला की न्यूमरेटरची ऍडिशन करा आणि अपॉन डिनॉमिनेटरची ऍडिशन करा. आता बघा तीच प्रॉपर्टी आपण ह्या दोन्ही पण साईडला यूज करणार आहे. बघा काय करायचं, एक मिनिट. एक मिनिट, ही कंपोनेंटो नाही, सॉरी, ही तुम्ही जी सांगितली ही डिव्हिडंडो प्रॉपर्टी झाली. आता बघा कंपोनेंटो प्रॉपर्टी कोणती आहे? तर जर A/B असेल, काय सांगितलं मी? A/B असेल तर काय करायचं, जो तुमचा न्यूमरेटर आहे तो ऍज इट इज लिहायचा आणि
प्लस जो डिनोमिनेटर असेल तो त्याच्यामध्ये काय करायचा, ऍड करायचा आणि अपॉनला परत डिनोमिनेटर काय करायचा, ऍज इट इज लिहायचा. मग अशी जी सांगितली ती दुसरी प्रॉपर्टी होती बघा. आपल्याला इथं कंपोनेंट वापरायचे. काय कंपोनेंट प्रॉपर्टी सांगत्या, जर ए अपॉन बी असेल तर काय करायचं, जो तुमचा न्यूमरेटर असेल तो त्याच्यामध्ये डिनोमिनेटर ऍड करायचा आणि अपॉनला डिनोमिनेटर प्लस ऍज इट इज काय करायचा, लिहायचा. आता बघा काय करूया, इथं सेम ती प्रॉपर्टी यूज करूया. काय काय करणारा, जो न्यूमरेटर आहे तो ऍज इट इज लिहिला प्लस डिनोमिनेटर आहे तो ऍड केला. म्हणजे बघा एडी प्लस काय केलं, डीसी अपॉन डिनोमिनेटर काय केला, ऍज इट इज लिहिला इज इक्वल टू. आता ह्या साईडला पण यूज करूया. काय काय करायचं, न्यूमरेटर प्लस डिनोमिनेटर अपॉन डिनोमिनेटर ऍज इट इज. आता बघा एडी प्लस डीसी मिळाले. मग आता डायग्राम मध्ये बघा एडी प्लस डीसी म्हणजेच काय बघा, हा एडी झाला तुमचा आणि हा डीसी. मग ह्या दोघांची जर मी ऍडिशन केली तर मला काय मिळतोय, एसी मिळतोय. बघा एडी प्लस डीसीच्या ऐवजी मी काय लिहिणार, एसी लिहिणार आणि अपॉनला हा डीसी ऍज इट इज आणि इज इक्वल टू बघा 2 + 1 आन्सर किती मिळणार आहे, 3 आणि अपॉन काय लिहिणार आहे, 1. इथं बघा प्रॉपर्टी लिहूया बाय कंपोनेंट. कोणती प्रॉपर्टी, कंपोनेंटो. आता बघा दोन तुम्हाला रेशो मिळाल्यात. आता ह्यांचं काय करूया, स्क्वेअरिंग करूया. बघा काय येणार आहे, स्क्वेअरिंगला एसीचा स्क्वेअर अपॉन डीसीचा स्क्वेअर इज इक्वल टू 3चा स्क्वेअर काय येणार आहे 9 अपॉन 1चा स्क्वेअर काय येणार आहे 1. इथं काय लिहिणार आहे तुम्ही, तर स्क्वेअरिंग बोथ साइड्स आणि ह्याला इक्वेशन नंबर देऊया 1. इक्वेशन नंबर किती द्यायचं, 1. बघा जे तुम्हाला क्वेश्चन मध्ये गिवन दिलेलं होतं त्याच्यावर आपल्याला काय मिळालंय, एसी स्क्वेअर डीसी स्क्वेअरचा आन्सर मिळालंय 9/1. आता बघा त्यानंतर आता काय करूया, हे एक क्वेश्चन मध्ये गिवन दिले. आता काय दुसरं काय दिले तुम्हाला, या क्वाड्रिलॅटरलचा एरिया दिलाय. त्याच्या आधी बघा काय सांगितलंय, आपण कोणता ट्रायंगल कन्सिडर केलाय, तर इन ट्रायंगल एबीसी. बघा ट्रायंगल एबीसी मध्ये कोणत्या साईडला कोणती पॅरलल आहे, तर साइड AB ला तुमची सेगमेंट डी काय पॅरलल आहे. मग बघा साइड AB पॅरलल टू सेगमेंट डी. बघा या दोन तुम्हाला काय सांगितलेले आहेत, पॅरलल सांगितलेले आहेत. आता बघा आपण काय करूया, ट्रायंगल एबीसीचा विचार करायला लागलोय. मग त्या ट्रायंगल मध्ये आपण काय कोणत्या टेस्टनुसार ते दोन ट्रायंगल जे आहेत ते सिमिलर होतात का बघूया. आता बघा तुमचा ए अँगलला डी अँगल काय असणार आहे, तुमचा कॉन्ग्रंट असणार आहे. बरोबर आहे. रिझन काय, कारण ए आणि डी हे कोणते अँगल झाले तुमचे, करस्पॉन्डिंग अँगल. तसंच सेम बी ला कोणता कॉन्ग्रंट असणार आहे, ई. कारण रिझन ह्याला पण काय देणार तुम्ही, करस्पॉन्डिंग अँगल. बघा ए ला असणार आहे डी आणि बी ला कोणता कॉन्ग्रंट असणार आहे, ई. रिझन काय, तर करस्पॉन्डिंग अँगल आहेत. मग इथं पण अँगल कॉन्ग्रंट होतात आणि इथं पण तुमचे अँगल काय होतात, कॉन्ग्रंट. तर मग हे दोन कोणत्या टेस्टनुसार सिमिलर होतात तुम्हाला माहित आहे. जर दोन अँगल कॉन्ग्रंट असतील तर सिमिलॅरिटीची कोणती टेस्ट असत्या, तर ए टेस्ट. मग ए टेस्टनुसार हे दोन काय होतात, आपले सिमिलर होतात. बरोबर आहे. आता बघा लिहूया, कसं लिहिणारा, अँगल, अँगलचं नाव लिहूया. बघा आता मला ए अँगल लिहायचं आहे. मग कसं लिहिणारा, BAC अँगल BAC हा कॉन्ग्रंट असणार आहे कोणत्या अँगलला, तर EDC. EDC. त्यानंतर ना अँगल परत बघा हा लिहूया ABC हा कॉन्ग्रंट असणार आहे कोणत्या अँगलला, बघा बी कोणाला असणार, ई ला. मग बघा DEC आणि रिझन काय लिहिणारा, तर करस्पॉन्डिंग अँगल. हे दोन काय असणार आहेत तुमचे, करस्पॉन्डिंग अँगल असणार आहेत. म्हणून ट्रायंगल ABC आणि हा छोटावाला ट्रायंगल DEC काय होणार आहे तुमचं, दोन ट्रायंगल तुमचे काय होणार आहेत, सिमिलर. कोणत्या टेस्टनुसार, AA टेस्टनुसार. बघा ट्रायंगल ABC हा सिमिलर असणार आहे कुणाला, बघा हा मोठा ट्रायंगल ABC हा सिमिलर असणार आहे DEC ला, छोट्या ट्रायंगलला. बघा ट्रायंगल DEC आणि इथं काय लिहिणार, AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. सिमिलॅरिटीची कोणती टेस्ट, एस का, कारण दोन्ही पण अँगल काय झाले तुमचे सिमिलर. आता बघा तुम्ही सिमिलॅरिटी चॅप्टर मध्ये फर्स्ट थेरम शिकलाय. कोणता फर्स्ट थेरम होता तुमचा,
तर थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलॅरिटी काय सांगतोय तो थेरम, की तुमच्या दोन ट्रायंगलचा जर एरियाचा रेशो घेतला, बघा कोणते दोन ट्रायंगल आहेत, ट्रायंगल एबीसी आणि ट्रायंगल डीईसी, यांच्या जर एरियाचा रेशो घेतला तर तो रेशो त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरला काय दाखवतोय आपण, इक्वल. आता बघा हे जे दोन ट्रायंगल आहेत त्यांच्या एरियाचा रेशो घेऊया, म्हणजे काय लिहिणार आहे बघा तुम्ही, तर एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल डीईसी इज इक्वल टू, हा कुणाला इक्वल दाखवायचा, तर त्याच्या करस्पॉन्डिंग साइडचा काय घ्यायचा, स्क्वेअर. आता बघा त्याच्या करस्पॉन्डिंग साइड घेतली मी एसी आणि त्याचा केला स्क्वेअर अपॉन, एसी ला कोणती साइड असणार आहे, तर डीसी आणि त्याचा पण काय केला, स्क्वेअर केला. बघा इथं रिझल्ट काय लिहिणार, थेरम ऑफ सिमिलॅरिटी, थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलॅरिटी असं लिहू. थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलॅरिटी. आता बघा काय करूया, हे आपल्याला इक्वेशन मिळालंय. आता इथं बघा काय आलंय, एसी स्क्वेअर अपॉन डीसी स्क्वेअर. आता इथं इक्वेशन 1 मध्ये बघा एसी स्क्वेअर अपॉन डीसी स्क्वेअर ची व्हॅल्यू किती आपल्याकडे, 9/1. इथं मी काय पुट केलं, तर 9/1. इथं काय लिहिणार, तर फ्रॉम 1 आणि ह्या साईडला काय, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल डीईसी. बघा दोन्ही ट्रायंगलचा आपल्याला एरियाचा रेशो किती मिळालाय, तर 9/1 आणि इथं रिझन काय लिहिलंय, फ्रॉम 1. आता बघा मला काय काढायचं आहे, तर एबीसीचा काय काढायचं आहे, एरिया. मग एबीसीचा जर एरिया काढायचा असेल तर मला कुणाकुणाची ऍडिशन करायला पाहिजे, हा क्वाड्रिलॅटरल आणि हा छोटावाला ट्रायंगल, बरोबर आहे की नाही. मग आता बघा एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल, काय नाव क्वाड्रिलॅटरलचं, ABED प्लस एरिया ऑफ ट्रायंगल, कोणता ट्रायंगल आहे, डीईसी, एरिया ऑफ ट्रायंगल डीईसी, या दोघांची ऍडिशन म्हणजेच काय तुमचा मोठा ट्रायंगल, काय नाव आहे त्या ट्रायंगलचं, तर एबीसी. बघा क्वाड्रिलॅटरल आणि हा छोटावाला ट्रायंगल, या दोघांची ऍडिशन केल्यानंतर मला काय मिळणार आहे, कोणता ट्रायंगल मिळणार आहे, एबीसी. म्हणजे काय लिहिणार आहे, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी, हा तुमचा दोघांची ऍडिशन करून झाल्यानंतर मिळणार आहे, बरोबर आहे. आता काय करूया बघा, हे जे इक्वेशन आहे, हे जे इक्वेशन आहे ह्याला इक्वेशन नंबर दिला 2 आणि ह्याला इक्वेशन नंबर दिला 3. आता काय करूया, हे जे तुमचं थर्ड इक्वेशन आहे ते सेकंड इक्वेशन मध्ये पुट करूया. थर्ड इक्वेशन काय करायचं, सेकंड इक्वेशन मध्ये पुट करायचं. म्हणजे काय करायचं बघा, तर एरियावरती सेकंड इक्वेशन मध्ये बघा एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी आहे. मग एरिया ऑफ ट्रायंगल एबीसीच्या जागी तुम्ही काय लिहू शकतायसा, हे पूर्ण लिहू शकतायसा, बरोबर आहे. कारण एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी म्हणजेच काय, हा क्वाड्रिलॅटरल आणि हा छोटावाला ट्रायंगल. मग इथं बघा एरिया ऑफ ट्रायंगल एबीसीच्या जागी मी काय लिहिणार आहे, तर ह्या क्वाड्रिलॅटरल आणि ट्रायंगलची ऍडिशन. बघा एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABED प्लस एरिया ऑफ ट्रायंगल डीईसी. बघा ह्या इक्वेशन मध्ये एबीसीच्या जागी मी हे लिहिलं, अपॉनला काय, तर एरिया ऑफ ट्रायंगल डीईसी, हे ऍज इट इज लिहिलं, एरिया ऑफ ट्रायंगल डीईसी हे ऍज इट इज लिहिलं आणि इज इक्वल टू काय मिळाले, 9/1. हे इज इक्वल टू च 9/1 काय केलंय, ऍज इट इज लिहिले. आता बघा काय काय व्हॅल्यू आहे आपल्याकडं, क्वाड्रिलॅटरलचा एरिया, किती क्वाड्रिलॅटरलचा एरिया दिलाय प्रश्नामध्ये, 40. हा 40 मी ऍज इट इज लिहिला, प्लस डीईसीचा एरिया आपल्याला काढायचा आहे. मग बघा हा ऍज इट इज लिहिला, एरिया ऑफ ट्रायंगल डीईसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल डीईसी इज इक्वल टू काय, तर 9/1. आता अपॉनचा 1 तुम्ही लिहिलं नाही तर चालतंय, मी फक्त आपण काय लिहूया, 9 लिहूया. परत बघा हा डिव्हिजनला आहे, एरिया ऑफ ट्रायंगल डीईसी डिव्हिजनला आहे, त्या साईडला गेल्यानंतर काय होणार आहे, मल्टिप्लिकेशनला. मग बघा 40 प्लस एरिया ऑफ ट्रायंगल डीईसी इज इक्वल टू 9. हा डिव्हिजनला आहे, त्या साईडला गेल्यावर इंटू होणार. मग बघा एरिया ऑफ ट्रायंगल डीईसी, परत बघा हा प्लस आहे, त्या साईडला गेल्यानंतर काय होणार आहे, मायनस होणार आहे. मग इथं फक्त किती राहणार आहे तुमचं, 40 इज इक्वल टू 9 एरिया ऑफ ट्रायंगल डीईसी मायनस काय लिहिणार, हा प्लस त्या साईडला गेल्यानंतर मायनस होणार आहे. मग एरिया ऑफ ट्रायंगल काय लिहिणार, तर डीईसी. आता बघा इथं पण डीईसी आहे आणि इथं पण काय तुमचं डीईसी आहे. इथं 9 ट्रायंगल
ट्रायंगल आहेत आणि त्याच्यामधून जर मी एक ट्रायंगल मायनस केला तर आन्सर किती येणार आहे 8 येणार आहे. बघा इथं पण डीएसी आहे, इथं पण डीएसी आहे, इथं 9 ट्रायंगल आहेत आणि त्याच्यामधून एक डीएसी काय केलाय मायनस, म्हणजे आन्सर किती येणार आहे 8 येणार आहे. मग बघा 40 इज इक्वल टू 8 एरिया ऑफ ट्रायंगल डीईसी. दोघांची मी काय केली सबस्ट्रॅक्शन केली. आता बघा इथून पुढचं ह्या साईडला रफ करून लिहा. या साईड लक्षात आली का बघा, याचा स्क्रीनशॉट मारून घ्या. अतिशय महत्वाचं गणित आहे तुमच्या 2026 साठी. बघा हे रफ करूया आणि पुढचा आन्सर इथं लिहूया. आता काय करूया बघा, हा 40 ऍज इट इज लिहिला. परत बघा 8 इथं मल्टिप्लिकेशनला, या साईडला आल्यानंतर काय होणार आहे डिव्हिजनला, म्हणजे अपॉनला 8 आणि इज इक्वल टू राहिले का इथं, तर एरिया ऑफ ट्रायंगल डीईसी. आता बघा कॅल्क्युलेशन करूया. 8 1 चा 8, 8 5 चा किती येणार आहे 40 येणार आहे, बरोबर आहे. म्हणजे 5 इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल डीईसी, म्हणजेच डीईसी या ट्रायंगलचा एरिया तुम्हाला किती मिळालाय 5 मिळाला आणि त्याला युनिट काय देणार सेंटीमीटरचा स्क्वेअर. हा झाला तुमचा डीईसीचा एरिया आणि आपल्याला हेच काय करायचं होतं फाइंड करायचं होतं. आता तुम्हाला काय काढायचं आहे एबीसीचा एरिया. मग एबीसीचा एरिया म्हणजे कुणाकुणाचे ऍडिशन, हा क्वाड्रिलॅटरल आणि हा डीईसी ट्रायंगल. मग बघा एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इज इक्वल टू, एबीसी म्हणजे कुणाकुणाची ऍडिशन, हा क्वाड्रिलॅटरल आणि हा छोटावाला ट्रायंगल. बघा एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल एबीईडी, हा क्वाड्रिलॅटरल एबीईडी आणि कोणता ट्रायंगल तर डीईसी प्लस बघा एरिया ऑफ ट्रायंगल डीईसी. मग बघा ऍडिशन करूया. क्वाड्रिलॅटरलचा एरिया प्रश्नामध्ये दिलाय, किती दिलाय 40 प्लस डीईसीचा एरिया आपण किती काढलाय 5, 40 प्लस 5 आन्सर किती येणार आहे 45 आणि एरिया काढलाय म्हणून याला युनिट देणार आहे सेंटीमीटरचा स्क्वेअर. काय युनिट देणार आहे सेंटीमीटरचा स्क्वेअर किंवा स्क्वेअर सेंटीमीटर लिहिलं तरी पण चालते. बघा हा असा क्वेश्चन होता. अतिशय महत्वाचा हा प्रश्न आहे या वर्षासाठी, त्यामुळे नक्कीच याची प्रॅक्टिस करा. जर तुमच्या काही लक्षात आलं नसेल तर परत रिपीट बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. फर्स्ट एवढंच लक्षात ठेवा की आपण काय केलं, परत एकदा शॉर्टकटमध्ये सांगतो. बघा काय केलं आपण, आपल्याला हा एबीईडी क्वाड्रिलॅटरलचा एरिया दिलाय आणि कुणाचा एरिया काढायला सांगितलाय तर हा मोठा ट्रायंगल आहे एबीसी, याचा आपल्याला एरिया काय करायला सांगितलंय काढायला सांगितलंय. मग आपण काय केलं, जर माझ्याकडे ह्या क्वाड्रिलॅटरलचा एरिया असेल तर मला आधी काय काढायला पाहिजे डीईसीचा एरिया काढायला पाहिजे. म्हणून मी डीईसीचा एरिया काढला आणि ह्या दोघांची काय केली ऍडिशन केली. मग डीईसीचा एरिया काढण्यासाठी मी काय काय केलं, जे प्रश्नामध्ये दिलंय एडी इज इक्वल टू 2DC, याच्यावरून आपण कुणाची व्हॅल्यू काढली एसी स्क्वेअर अपॉन डीसी स्क्वेअरची व्हॅल्यू काढली. त्यानंतर दोन ट्रायंगल घेतले एबीसी आणि डीईसी. हे कोणत्या टेस्टनुसार कॉंग्रंट दाखवले तर सिमिलॅरिटीची ए टेस्ट आहे, त्याच्यानुसार हे दोन ट्रायंगल काय दाखवले सिमिलर दाखवले. त्याच्यावरून थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलॅरिटी यूज केला आणि इक्वेशन मिळतील तसं इक्वेशन मध्ये हे आपण थर्ड इक्वेशन घेतलं. ह्याच्यामध्ये काय केलं तर हा क्वाड्रिलॅटरल आणि ट्रायंगलची ऍडिशन म्हणजेच काय असणार आहे हा मोठा ट्रायंगल असणार आहे. मग ते इक्वेशन लिहिलं आणि हे थर्ड इक्वेशन सेकंड इक्वेशन मध्ये आपण पुट केलं आणि खाली आपल्याला आन्सर मिळालं. कुणाचा एरिया मिळाला डीईसीचा एरिया मिळाला आणि तो डीईसीचा एरिया आणि क्वाड्रिलॅटरलचा एरिया यांची ऍडिशन केल्यानंतर मला कुणाचा एरिया मिळाला एबीसीचा एरिया मिळाला. असा होता तुमचा 4 मार्क्ससाठी चॅलेंजिंग क्वेश्चन किंवा हॉट क्वेश्चन. तुम्हाला त्यावेळेला तिथं लक्षात येणार नाही की इथं काय करायचं आहे. रिपीट बघा, एकदा बघून तुमच्या लक्षात येणार नाही. त्यामुळे नीट क्वेश्चन समजून घ्या, स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा, एकदा दोनदा बघा, स्वतः रफ मध्ये कॅल्क्युलेशन करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा हा क्वेश्चन तुमचा क्लिअर झालाय काय. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन सुद्धा बघणार आहे, तो पण महत्वाचा क्वेश्चन आहे. आता बघा फर्स्ट क्वेश्चन आपण क्लिअर केलाय. आता सेकंड क्वेश्चन आहे, तो देखील अतिशय महत्वाचा क्वेश्चन आहे. बघा काय क्वेश्चन दिलाय तर इन ट्रायंगल एबीसी अँगल सी इज इक्वल टू 90 डिग्री. आता बघा डायग्राम मध्ये बघूया एबीसी
हा तुम्हाला ट्रायंगल दिलाय आणि त्याच्यामध्ये जो अँगल सी आहे तो किती डिग्री दिलेला आहे 90 डिग्री बघा हा सी आहे इथं 90 डिग्रीचा काय केलेला आहे सिम्बॉल केलेला आहे पुढं सेगमेंट सी डी परपेंडिक्युलर टू साइड ए बी बघा सी डी ही परपेंडिक्युलर आहे कुणाला परपेंडिक्युलर आहे तर ए बी या साईडला काय आहे परपेंडिक्युलर बघा ही जे ट्रायंगलची जी साईड आहे ए बी तिला सेगमेंट सी डी ही काय सांगितलं परपेंडिक्युलर आता तुम्हाला माहित आहे परपेंडिक्युलर म्हणजे किती डिग्रीचा अँगल तयार होतोय 90 डिग्रीचा म्हणजे बघा ह्या साईडला पण 90 डिग्रीचा अँगल होणार आणि ह्या साईडला पण अँगल किती डिग्रीचा होणार आहे 90 डिग्रीचा होणार आहे परत पुढे काय सांगितलंय बघा बीसी ला कन्सिडर केले स्मॉल ए बघा इथे लिहिलेलं आहे बीसी ला कन्सिडर काय केले स्मॉल ए कन्सिडर केले एसी ला कन्सिडर केले बी बघा एसी ला कन्सिडर केले स्मॉल बी सीडी ला कन्सिडर केले पी बघा सीडी हा जो परपेंडिक्युलर आहे त्याला कन्सिडर केले पी देन प्रूव्ह दॅट काय प्रूव्ह करायचंय बघा तर सीपी इज इक्वल टू ए बी आणि सेकंड नंबरला 1/p² इज इक्वल टू 1/a² प्लस 1/b² हे आपल्याला काय करायचं आहे प्रूव्ह करायचं आहे आता बघा काय करूया फर्स्ट आपण जे आपल्याला क्वेश्चन मध्ये गिवन दिलेलं आहे ते लिहूया मग बघा इन ट्रायंगल ए बी सी कोणता आपल्याला 90 डिग्री सांगितलाय तर अँगल सी इज इक्वल टू किती डिग्री सांगितलेला आहे 90 डिग्री सांगितलेला आहे परत आणि काही क्वेश्चन मध्ये दिले बघा तर सेगमेंट सी डी ही परपेंडिक्युलर आहे कुणाला परपेंडिक्युलर आहे तर साइड ए बी ला बघा सेगमेंट सी डी ही परपेंडिक्युलर आहे कुणाला साइड ए बी ला हे आपल्याला क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे तर गिवन दिलेलं आहे आता बघा हा सी अँगल 90 डिग्रीचा सांगितलाय त्यानंतर मगाशी काय सांगितलं हा परपेंडिक्युलर टाकलाय म्हणजे डी सुद्धा काय होणार आहे 90 डिग्रीचा म्हणजे बघा एकूण 3 अँगल आहेत ते 90 डिग्रीचे आहेत कोणकोणते बघा सी परत ह्या साईडचा डी आणि ह्या साईडचा पण डी आपण ते 3 ट्रायंगल काय ते 3 ट्रायंगल तुमचे काय असणार आहेत तर सिमिलर असणार आहेत कशावरून तर सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल कशावरून सिमिलर असणार आहेत तर राईट अँगल ट्रायंगलची काय असणार आहे सिमिलॅरिटी मग बघा ते जे 3 ट्रायंगल आहेत त्या 3 ट्रायंगलची नावं लिहूया बघा ट्रायंगल पहिला लिहूया ए सी बी बघा ए सी बी सी हा आपला काय आहे 90 डिग्रीचा हा सिमिलर असणार आहे कुणाला कोणत्या ट्रायंगलला तर बघा ए डी सी बघा हा ए डी सी आणि आता हा ह्या साईडचा 90 डिग्री झाला तर ह्या साईडचा बघा सी डी बी याला रिझन काय लिहिणार तर सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल आता बघा काय करूया ह्याच्यामधले जे पहिले 2 ट्रायंगल आहेत ते कन्सिडर करूया बघा ट्रायंगल ए सी बी हा सिमिलर असणार आहे कुणाला तर ट्रायंगल ए डी सी ला आता तुम्हाला माहित आहे जर 2 ट्रायंगल सिमिलर असतील तर त्याच्या करस्पॉन्डिंग साइडचा आपण काय घेतोय रेशो मग आता बघा करस्पॉन्डिंग साइडचा रेशो घेताना काय करूया बघा हा बीसी घेऊया आणि हा सीडी घेऊया मग बघा सीबी च्या ऐवजी आपण काय लिहू शकतोय बीसी अपॉन काय लिहिणार सी डी इज इक्वल टू आता बघा बीसी अपॉन काय लिहिलंय सीडी आता हा घेऊया ए बी आणि काय घेऊया एसी मग बघा ए बी अपॉन एसी याला रिझन काय लिहिणार तर करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल ह्याचा अर्थ काय करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल त्यालाच कसं लिहितोय आपण CSST आता बघा बीसी मग बीसी ला आपण काय कन्सिडर केलंय बघा डायग्राम मध्ये हा बीसी ला काय कन्सिडर केले स्मॉल ए अपॉन सीडी बघा सीडी ला काय कन्सिडर केले पी इज इक्वल टू एबी ला काय कन्सिडर केले सी कन्सिडर केले आणि अपॉन एसी बघा एसी ला काय कन्सिडर केले बी आता मी यांच्यामध्ये काय करणार आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया सी इंटू पी आन्सर काय मिळणार आहे आपल्याला सीपी इज इक्वल टू ए इंटू बी आन्सर काय मिळणार आहे एबी आणि बघा सीपी इज इक्वल टू एबी आणि हेच आपल्याला फर्स्ट काय करायचं आहे प्रूव्ह करायचं आहे बघा फर्स्ट प्रूव्ह आपलं झालेलं आहे काय फर्स्ट प्रूफ करायचं होतं तुम्हाला सीपी इज इक्वल टू ए बी आपण काय केलं सीपी इज इक्वल टू ए बी बघा फर्स्ट प्रूफ तुमच्या लक्षात आला असेल आता सेकंड प्रूफ करूया आता तुम्हाला माहित आहे जिथं राईट अँगल ट्रायंगल असेल तिथे तुम्ही कोणता थेरम यूज करतायसा पायथागोरस थेरम मग पायथागोरस थेरमचा यूज करून हे आपण सेकंड नंबरचं काय करायचंय प्रूफ करायचंय कोणत्या ट्रायंगल मध्ये पायथागोरस थेरम यूज करायचा तर ACB बघा इन ट्रायंगल
ACB बाय पायथागोरस थेरम. कोणता थेरम? पायथागोरस थेरम. मग काय पायथागोरस थेरम सांगतोय आपल्याला? तर हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. हा आपला पायथागोरस थेरमचं स्टेटमेंट आहे. मग आता बघा, आपण हायपोटेनियस कुणाला म्हणतोय? आपण कोणता ट्रायंगल कन्सिडर केला? ACB. मग सी हा आपला अँगल किती डिग्रीचा आहे? 90 डिग्रीचा. मग हायपोटेनियस कुणाला म्हणतोय आपण? तर 90 डिग्रीच्या अपोजिट साईडला काय म्हणतोय? हायपोटेनियस. मग बघा, हा 90 डिग्री आहे, मग त्याच्या अपोजिट साईड कोणती येणार आहे? AB. म्हणजे आपली हायपोटेनियस कोणती झाली? AB. मग बघा, हायपोटेनियसचा स्क्वेअर म्हणजे ABचा आपण काय करायचा? स्क्वेअर इज इक्वल टू बेस. आता बघा, हा BC हा काय येणार आहे? तुमचा बेस येणार आहे, कारण त्याच्यावरती ही लाईन कोणती आहे? तुमची CB. मग AC हा तुमचा बेस येणार आहे आणि BC ही काय येणार आहे? त्याची हाईट येणार आहे. बघा, बेसचा स्क्वेअर म्हणजे ACचा स्क्वेअर प्लस हाईट कोणती येणार आहे? CB. आणि CBचा आपण काय करायचं आहे? स्क्वेअर. आता ABचा स्क्वेअर. मग AB म्हणजे काय आहे तुमचं? बघा, AB म्हणजे काय आहे? C. मग बघा, ABचा स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर येणार आहे? Cचा स्क्वेअर इज इक्वल टू ACचा स्क्वेअर. मग बघा, AC म्हणजेच काय आहे? B. परत कुणाचा स्क्वेअर येणार आहे? Bचा स्क्वेअर प्लस CBचा स्क्वेअर. मग CB म्हणजे काय? बघा, CB म्हणजेच काय आहे? आपलं A. म्हणजेच कुणाचा स्क्वेअर लिहिणार आहे? Aचा स्क्वेअर. आता मला हे काय करायचं आहे? प्रूफ करायचं आहे. मग काय करायचं? या तिन्ही टर्मला A स्क्वेअर B स्क्वेअर न डिवाइड करायचं. कशाने डिवाइड करायचं? A स्क्वेअर B स्क्वेअर. बघा, अपॉनला केलं. एक मिनिट, पुढची स्टेप लिहूया. हा C स्क्वेअर अपॉन A स्क्वेअर B स्क्वेअर इज इक्वल टू B स्क्वेअर अपॉन A स्क्वेअर B स्क्वेअर प्लस A स्क्वेअर अपॉन A स्क्वेअर आणि B स्क्वेअर. इथं काय लिहिलं? डिवाइड A स्क्वेअर आणि B स्क्वेअर. आता काय काय होणार बघा, जर A स्क्वेअर B स्क्वेअर डिवाइड केलं तर ह्या B स्क्वेअरला हा B स्क्वेअर काय होणार? कॅन्सल. आणि ह्या A स्क्वेअरला हा A स्क्वेअर काय होणार आहे? कॅन्सल. कारण न्यूमरेटर डिनोमिनेटर मध्ये काय काय राहिले बघा, C स्क्वेअर अपॉन A स्क्वेअर B स्क्वेअर इज इक्वल टू, आता इथं वरती काय राहिलेलं नाही म्हणजे 1, हा B स्क्वेअर गेलाय म्हणजे इथं फक्त किती राहिले? A स्क्वेअर प्लस इथं वरती बघा न्यूमरेटरला काय राहिलेलं नाही म्हणजे परत किती असणार आहे? 1 अपॉन काय आहे तुमचं? हा A स्क्वेअर कॅन्सल राहिलाय म्हणजे फक्त काय राहिलंय? B स्क्वेअर. आता काय प्रूव्ह करायचंय बघा, ह्या साईडला बघा, RHS ला 1 अपॉन A स्क्वेअर प्लस 1 अपॉन B स्क्वेअर. मग RHS मला मिळाल्या, अजून काय मला मिळायची राहिल्या? LHS मिळायची राहिल्या. मग LHS ला काय? तर 1 अपॉन P स्क्वेअर आहे. मग आता काय करूया बघा, हा C स्क्वेअर मी वरचा आहे तसं लिहिला. आता बघा, A स्क्वेअर B स्क्वेअर आहे, त्याच्या जागी मी असं लिहू शकतो का नाही? AB आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर, दोघांचा पण स्क्वेअर आहे, मग त्याच्या जागी मी काय केलं? ब्रॅकेट टाकला आणि त्याला एकच स्क्वेअर केला इज इक्वल टू हे ॲज इट इज लिहिलं 1 अपॉन A स्क्वेअर आणि 1 अपॉन B स्क्वेअर. आता बघा, AB ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग आता बघा, AB चा स्क्वेअर त्याच्या जागी आपण काय लिहू शकतोय बघा, AB च्या जागी तुम्ही काय लिहू शकतायसा? CP लिहू शकतायसा. याला इक्वेशन नंबर 1 देऊया. बघा, AB आणि CP इक्वल आहेत म्हणजे AB दोघांच्या व्हॅल्यू काय असणार आहेत? सेम असणार आहेत. म्हणजे जिथं AB आहे त्याच्या जागी मी काय लिहू शकतोय? CP लिहू शकतोय. मग बघा, C स्क्वेअर ॲज इट इज लिहिलं आणि AB च्या जागी काय लिहिलं? CP लिहिलं आणि त्याचा परत ब्रॅकेटचा काय? स्क्वेअर. कारण इथं ब्रॅकेट आणि काय आहे? स्क्वेअर. इथं फक्त AB च्या जागी मी काय लिहिलं? CP इज इक्वल टू 1 अपॉन A स्क्वेअर प्लस 1 अपॉन B स्क्वेअर. आता काय करूया बघा, C स्क्वेअर ह्याला प्रत्येकाला सेपरेट काय करूया? स्क्वेअर. मग बघा, C चा स्क्वेअर इंटू P चा स्क्वेअर इज इक्वल टू 1 अपॉन A स्क्वेअर प्लस 1 अपॉन B स्क्वेअर. इथं काय लिहूया? इथं बघा, AB च्या जागी CP, इथं लिहूया फ्रॉम 1. फ्रॉम 1. आता बघा काय कॅन्सल होते? ह्या C स्क्वेअरला हा C स्क्वेअर तुमचा काय होणार आहे? कॅन्सल होणार आहे. मग बघा, काय इथं वरती न्यूमरेटरला काय राहत नाही म्हणजे काय असणार आहे? 1 अपॉन काय आहे तुमचं? P स्क्वेअर इज इक्वल टू 1 अपॉन A स्क्वेअर प्लस 1 अपॉन B स्क्वेअर. आणि हेच आपल्याला काय करायचं आहे? हेच आपल्याला काय करायचं आहे? प्रूव्ह करायचं आहे. बघा, 1 अपॉन P स्क्वेअर इज इक्वल टू 1 अपॉन A स्क्वेअर प्लस 1 अपॉन B स्क्वेअर. बघा, हे होतं तुमचं प्रूफ. आता इथं तुम्हाला इझी वाटत असेल, परंतु त्यावेळेला हॉट क्वेश्चन आल्यानंतर आपल्याला सुचत नाही की काय करायचं असते. त्यामुळे रिपीट बघितलं तर तुमच्या काय येईल? लक्षात येईल. किंवा हाच प्रश्न जर तुम्हाला व्हॅल्यू चेंज करून विचारला तर देखील तुम्हाला काय येईल? सोडवता येईल. हा देखील एक अतिशय महत्वाचा प्रश्न आहे तुमच्या बोर्डाच्या एक्झामच्या दृष्टीनं. बघा, लक्षात आलं काय? बघा, एकदम इझी प्रूफ आहे, परंतु हेच इझी वाटणारं प्रूफ तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. रिपीट सॉल्व्ह करून बघा, रफ कॅल्क्युलेशन करून बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हा सेकंड क्वेश्चन होता.
अजून एक आपण क्वेश्चन बघणार आहे, तो क्वेश्चन नंबर 3. आता बघा क्वेश्चन नंबर 3 बघणार आहे. काय क्वेश्चन नंबर 3 दिलाय बघा. इन द फिगर लाईन ए बी इज टँजंट टू द बोथ द सर्कल टचिंग ऍट ए अँड बी. आता डायग्राम मध्ये तुम्हाला काय दिलंय, 2 सर्कल दिलेत आणि त्या 2 सर्कलला टच होणारी टँजंट सांगितली आणि त्या टँजंटचं नाव दिलंय ए आणि बी. आणि ती लाईन, ही जी लाईन आहे टँजंटची, ती लाईन सर्कलला ए आणि बी या 2 पॉइंटमध्ये काय होत्या म्हणून सांगितले, आपल्याला टच होत्या म्हणून सांगितले. बघा फर्स्ट इक्वेशनचा अर्थ कळाला काय, 2 सर्कल आहेत आणि त्या 2 सर्कलला टच होणारी एक टँजंट काढल्या. कोणती ही वरची तुमची काय आहे टँजंट, आणि ती जी टँजंट आहे ती 2 सर्कलचे जे हे आहेत वरचे पॉइंट ए आणि बी त्याला काय होत्या म्हणून सांगितल्या, टच होत्या म्हणून सांगितल्या. पुढे काय दिले बघा, ओ ए दिले 29. बघा ओ पासून ए पर्यंतचे डिस्टन्स दिले आपल्याला, किती दिले 29. परत बीपीचं डिस्टन्स दिलंय 18. बघा बी पासून पीचं डिस्टन्स दिले आपल्याला 18 आणि कुणाचं दिले तर ओपीचं दिलंय 61. बघा ओ पासून पी पर्यंत डिस्टन्स किती दिले आपल्याला 61. देन फाइंड काय करायचं आहे, ए बी. बघा ह्या ए पासून बी पर्यंत आपल्याला डिस्टन्स काय करायचं आहे, फाइंड करायचं आहे. हे आपल्याला डिस्टन्स फाइंड करायचं आहे. आता काय करूया बघा, आपण एक ह्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन करूया. काय कन्स्ट्रक्शन करूया तर बघा ही आपल्याला अशी खाली लाईन दिसत्या, तर पी पासून एओ वरती एक परपेंडिक्युलर टाकायचा. कुठून बघा, पी पासून एओ सेगमेंट जी एओ आहे त्याच्यावरती एक काय करायचं, परपेंडिक्युलर. बघा एक आपण परपेंडिक्युलर टाकला पी पासून एओ वरती. परपेंडिक्युलर टाकला आणि ह्या परपेंडिक्युलरच्या हा जो पॉइंट आहे ह्याला नाव दिलं एम. ह्याला काय नाव दिलंय, एम हे नाव दिले. आता बघा आपल्याला काय फाइंड करायचं आहे तर ए बी चं फाइंड करायचं आहे. आता पहिल्यांदा आन्सर मध्ये लिहिताना काय लिहूया, काय कन्स्ट्रक्शन केले ते लिहूया किंवा जे क्वेश्चन मध्ये आहे ते लिहूया. काय लिहूया बघा, इन द फिगर काय सांगितलंय बघा, लाईन ए बी is tangent to both the circle touching at A and B. Touching at A and B. बघा 4 मार्क्स साठी क्वेश्चन आहे ते, त्यामुळे पहिल्या स्टेपला जे गिवन आहे ते लिहायचं, व्यवस्थित स्टेप बाय स्टेप आन्सर लिहायचं. कारण मॅथ्स मध्ये आपल्याला कशाला मार्क असतात तर स्टेपला मार्क असतात. जे गिवन दिले ते लिहिले. त्यानंतर आता काय लिहा, जे आपण कन्स्ट्रक्शन केले ते लिहूया. बघा कन्स्ट्रक्शन काय मी कन्स्ट्रक्शन केले बघा, तर पी पासून एम पर्यंत काय टाकलाय, परपेंडिक्युलर. पीएम हा परपेंडिक्युलर आहे. पीएम ही लाईन कुणाला परपेंडिक्युलर, कोणत्या सेगमेंटला परपेंडिक्युलर असणार आहे तर एओला काय असणार आहे, परपेंडिक्युलर. मग काय लिहिणार बघा, तर सेगमेंट पीएम त्या सिम्बॉलला कोणता सिम्बॉल आपण म्हणतोय, परपेंडिक्युलर. कुणाला परपेंडिक्युलर असणार आहे तर एओला काय असणार आहे, परपेंडिक्युलर असणार आहे. हे आपण जे कन्स्ट्रक्शन केले ते लिहिलं. आता बघा इन आता बघा हा एक आपण काय कन्सिडर करूया, ट्रायंगल किंवा असा क्वाड्रिलॅटरल कन्सिडर करूया. कोणता क्वाड्रिलॅटरल तर बघा MABP हा जो आपण कन्स्ट्रक्शन केलेला आहे त्याच्यामुळे हा जो क्वाड्रिलॅटरल तयार झालाय बघा, MABP. बघा इन क्वाड्रिलॅटरल MABP. आता तुम्हाला क्वेश्चन मध्ये ऑलरेडी काय दिलंय तर अँगल ए आणि अँगल बी किती डिग्री दिलेले आहेत, 90 डिग्री. बघा अँगल ए इज इक्वल टू अँगल बी इज इक्वल टू 90 डिग्री. हे आपल्याला डायग्राम मध्येच गिवन दिलेलं आहे, बरोबर आहे. डायग्राम मध्ये हे किती डिग्री सांगितलेले आहेत, 90 डिग्री. आता तुम्हाला माहित आहे कन्स्ट्रक्शन केलंय म्हणजे मी काय सांगितलं मगाशी की पीएम ही परपेंडिक्युलर आहे. कुणाला परपेंडिक्युलर आहे तर एओला परपेंडिक्युलर आहे. मग परपेंडिक्युलर म्हणजे माहिती आहे तुम्हाला किती डिग्रीचा अँगल तयार होणार, 90 डिग्रीचा अँगल तयार होणार. म्हणजेच अँगल एम सुद्धा किती डिग्रीचा असणार आहे, 90 डिग्रीचा. आणि ह्याला रिझन काय लिहिणार आहे आपण तर कन्स्ट्रक्शन. रिझन काय असणार आहे, कन्स्ट्रक्शन. बघा लक्षात आलं काय की मी पी पासून एम वर
PM ही सेगमेंट काढली आणि ती कुणाला परपेंडिक्युलर आहे, एओला. मग परपेंडिक्युलर याचा अर्थ इथं लिहिलंय बघा, कुठे गेलं, हा परपेंडिक्युलर याचा अर्थ किती डिग्रीचा अँगल, 90 डिग्रीचा. आता बघा या क्वाड्रिलॅटरल मध्ये A 90 डिग्रीचा आहे, B 90 डिग्रीचा आहे, M 90 डिग्रीचा आहे. मग P सुद्धा किती डिग्रीचा होणार आहे, 90 डिग्रीचाच होणार आहे. रिझन काय, कारण रिमेनिंग अँगल ऑफ क्वाड्रिलॅटरल. मग बघा अँगल P इज इक्वल टू 90 डिग्री आणि ह्याला रिझन काय लिहिणार आहे, तर रिमेनिंग अँगल ऑफ क्वाड्रिलॅटरल. कोणता क्वाड्रिलॅटरल आहे, तर MABP. MABP चा हा काय झाला तुमचा रिमेनिंग क्वाड्रिलॅटरल. आता बघा जर तुमच्या MABP क्वाड्रिलॅटरलचे ऑल अँगल्स 90 डिग्रीचे असतील तर त्याला आपण काय म्हणतोय, क्वाड्रिलॅटरलच्या टाईप मधला कोणता टाईप येणार, तो रेक्टँगल येणार. बरोबर आहे, का रेक्टँगल येणार, कारण त्याचे ऑल अँगल्स किती डिग्रीचे आहेत, 90 डिग्रीचे आहेत. म्हणून काय लिहिणार आपण, क्वाड्रिलॅटरल MABP इज रेक्टँगल. इज काय लिहिणार, रेक्टँगल. आणि ह्याला रिझन काय लिहिणार, इच 90 डिग्री, कारण प्रत्येक अँगल किती डिग्रीचा आहे, तर 90 डिग्रीचा आहे. आता काय करूया बघा, आता हा आपण काय कन्सिडर केलाय, रेक्टँगल कन्सिडर केलाय. मग रेक्टँगलच्या काय प्रॉपर्टीज माहित आहेत तुम्हाला, तर रेक्टँगलच्या अपोजिट साइड्स काय असतात, इक्वल. म्हणजे कोणकोणत्या अपोजिट साइड इक्वल असणार बघा, AB ला कोणती अपोजिट आहे, MP, आणि AM ला कोणती आहे, BP. बघा रेक्टँगलच्या अपोजिट साइड लिहूया, कोणती, तर सेगमेंट AB इज इक्वल टू, AB ला कोणते असणार आहे, MP, सॉरी सेगमेंट MP लिहूया. आणि सेगमेंट ह्या साइडची बघा AM ला कोणते असणार आहे, तर BP. सेगमेंट AM इज इक्वल टू काय लिहिणार, सेगमेंट BP. आणि याला रिझन काय लिहिणार, तर अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल. बघा अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल. आता डायग्राम मध्ये बघा कोणकोणत्या साइड तुम्हाला माहित आहेत बघा, तर AB आपल्याला काय करायचं आहे, फाइंड करायचं आहे. आता ह्या साइडला बघा कोणतं मेजरमेंट आहे आपल्याकडे, BPचं मेजरमेंट आहे. आणि कुणाचं आहे, तर AOचं मेजरमेंट आहे. मग बघा जर BP 18 असेल तर AM पण किती असणार आहे, 18 असणार आहे, कारण अपोजिट साइड काय असणार आहेत, इक्वल. बघा BP इज इक्वल टू काय आहे, AM. मग BP जर 18 असेल तर AM पण काय असणार आहे, 18. मग बघा A पासून M पर्यंतचं डिस्टन्स किती आहे, 18. मग जर AM चं डिस्टन्स 18 असेल, त्यानंतर ना AOचं डिस्टन्स 29 असेल, तर त्याच्यावरून आपल्याला MOचं डिस्टन्स फाइंड करता येईल का नाही, तर येणार. मग त्याच्यावरून आपण कुणाचं डिस्टन्स फाइंड करणार आहे, तर MOचं डिस्टन्स काय करणार आहे, फाइंड करणार आहे. मग आता बघा काय लिहूया इथून पुढं, तर AO इज इक्वल टू सेगमेंट, किंवा फक्त काय लिहूया, AO इज इक्वल टू, AO म्हणजे कुणाकुणाचे ऍडिशन आहे, तर AM प्लस MO. AM प्लस काय आहे, MO. त्याच्याआधी आपण हे लिहूया BP इज इक्वल टू AM. म्हणूनच BPचं डिस्टन्स किती आहे, सेगमेंट BP इज इक्वल टू किती लिहिणार, 18. BP इज इक्वल टू काय लिहिणार, 18. आता बघा AO इज इक्वल टू, AO म्हणजे कुणाकुणाचे ऍडिशन आहे, AM प्लस MO. AM प्लस MO. आता AOचं डिस्टन्स आपल्याला माहित आहे किती आहे, तर 29 इज इक्वल टू AMचं डिस्टन्स किती आहे, 18. आणि प्लस काय असणार आहे तुमचं, MO. मग आता हा 18 प्लस आहे, या साईडला नंतर मायनस, मग 29 मायनस 18 इज इक्वल टू, या साईडला काय राहिलंय, MO. मग 29 मायनस 18 आन्सर किती येते, 11 इज इक्वल टू MO. म्हणजे MOचं डिस्टन्स किती आलंय, तर 11. मग बघा हा M पासून O पर्यंतचं डिस्टन्स किती आलंय, 11. आता बघा मला काय फाइंड करायचं आहे, ABचं. मग जर मला ABचं डिस्टन्स फाइंड करायचं असेल तर मला काय माहित पाहिजे, MP माहित पाहिजे. मग जर मी MPचं डिस्टन्स काढलं तर MP कुणाला बरोबर असणार आहे, AB ला. बघा MP कुणाला इक्वल आहे, AB ला, कारण रेक्टँगलच्या त्या काय झाल्यात, अपोजिट साइड झाल्यात. मग आता बघा जर मला MPचं डिस्टन्स काढायचं असेल तर आता बघा हा M इथं किती डिग्रीचा होणार, 90 डिग्रीचा होणार, कारण का, कन्स्ट्रक्शन आहे. मग आपण हा जो खालचा ट्रँगल आहे तो कन्सिडर करूया. बघा OMP. मग हा OMP 90 डिग्री आहे, म्हणजे कोणता ट्रँगल झाला, राईट अँगल ट्रँगल. आणि राईट अँगल ट्रँगल म्हणजे की कोणता थेरम यूज करायचा, पायथागोरस थेरम. मग बघा इन ट्रँगल कोणता ट्रँगल कन्सिडर करणार, OMP बाय कोणता थेरम, तर पायथागोरस थेरम.
कोणता थेरम आहे? पायथागोरस थेरम. मग काय पायथागोरस थेरमचं स्टेटमेंट आहे? तर हायपोटेनियसचा स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. जिथं राईट अँगल येईल तिथं पायथागोरस थेरम यूज करायचा. आता बघा हायपोटेनियस कोणती? हा एम तुमचा 90 डिग्री आहे. मग हायपोटेनियस आपण कुणाला म्हणतोय? 90 डिग्रीच्या अपोजिट साईडला. मग बघा एमच्या अपोजिट साईड कोणती आहे? ओपी. मग हायपोटेनियस कोणती येणार आहे तुमची? ओपीचा काय लिहिणार आहे? स्क्वेअर इज इक्वल टू. आता बघा इथं परपेंडिक्युलर आहे तुमचा, म्हणजे बेस कोणता येणार आहे तुमचा? हा बघा असा ट्रायंगल आहे तुमचा. हा तुमचा ट्रायंगल काय आहे? असा. एक मिनिट थांबा, हा वरची रेष सरळ आहे आणि ही हा तुमचा असा ट्रायंगल आहे. हा असा ट्रायंगल आहे. मग इथं 90 डिग्रीचा तुमचा अँगल आहे, म्हणजे ही त्याची काय असणार आहे तुमची? हायपोटेनियस असणार आहे. बेस कोणता असणार आहे? हा वरचा तुमचा काय असणार आहे? बेस. कारण ज्याच्यावरती आपण हा परपेंडिक्युलर आहे तुमचा, ज्याच्यावरती तुम्ही परपेंडिक्युलर टाकताय तो काय असणार आहे? बेस. आणि ही परपेंडिक्युलर आहे म्हणजे ही त्याची काय असणार आहे? तर हाईट असणार आहे. मग बेस कोणता येणार आहे? बघा बेस कोणता येणार आहे त्याचा? एमपी. मग बघा एमपीचा स्क्वेअर प्लस हाईट कोणती असणार आहे? ही परपेंडिक्युलर हाईट येणार आहे. मग बघा एमओ ही त्याची काय झाली? हाईट. मग एमओ आणि ब्रॅकेटचा काय लिहूया? स्क्वेअर. आता ज्या व्हॅल्यू आपल्याकडे आहेत त्या पुट करूया. ओपीची लेंथ किती आहे? बघा ओपीची लेंथ क्वेश्चन मध्ये आपल्याला दिलं 61. मग 61चा स्क्वेअर इज इक्वल टू एमपीचा स्क्वेअर. मग बघा एमपी आपल्याला काय करायचंय? फाइंड करायचंय. मग एमपी स्क्वेअर मी ऍज इट इज लिहिलं प्लस एमओचा स्क्वेअर. एमओ आपलं किती फाइंड केलंय? तसं आहे बघा एमओ किती आलंय? 11. मग 11चा काय करणार आहे आपण? स्क्वेअर. आता बघा 61चा स्क्वेअर किती येतोय? तर 3721. तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघा म्हणजे लक्षात येईल. 61चा स्क्वेअर किती येतोय? 3721 इज इक्वल टू एमपीचा स्क्वेअर प्लस 11चा स्क्वेअर तर सगळ्यांना माहित आहे 121. हा तुमचा कोणाचा स्क्वेअर झाला? 11चा. आता बघा हा प्लस आहे, या साईडला आल्यानंतर मायनस. मग बघा 3721 मायनस किती येणार आहे? 121. आणि या साईडला काय राहिले? तर एमपीचा स्क्वेअर. मग बघा 3721 मधून 121 मायनस करूया. बघा 3721 मायनस 121 सबस्ट्रॅक्शन करूया. 1 मायनस 1 0, 2 मायनस 2 0, 7 मायनस 1 किती येणार आहे? 6. आणि हा 3. म्हणजे ह्या दोघांची सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला किती आन्सर मिळते? तर 3600 इज इक्वल टू या साईडला काय? तर एमपीचा स्क्वेअर. मला फक्त कुणाची व्हॅल्यू पाहिजे? एमपीची. म्हणजे दोन्ही साईडचा आपण काय घेणार? स्क्वेअर रूट घेणार. बरोबर आहे. आता बघा 3600 मी कसा लिहू शकतोय? आणि बघा 36 इंटू 100 असं लिहू शकतोय का नाही? बघा हा 36 इंटू 100 जर मी कॅल्क्युलेशन केलं तर मला आन्सर किती मिळणार आहे? 3600 आणि इज इक्वल टू या साईडला एमपीचा काय आहे तुमचा? स्क्वेअर. आता काय करूया? टेकिंग स्क्वेअर रूट. बघा टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. आता लक्ष द्या काय करूया? 36चा स्क्वेअर रूट घ्यायचा आहे. मग 36 कितीचा स्क्वेअर आहे? तर 6चा इंटू 100 कितीचा स्क्वेअर आहे? आपल्याला माहित आहे 10चा. आणि इज इक्वल टू एमपी स्क्वेअर. मग एमपी स्क्वेअरचा स्क्वेअर रूट घेतल्यानंतर फक्त काय राहणार आहे? एमपी. आता बघा 10 इंटू 6 आन्सर किती येणार आहे? 60 इज इक्वल टू एमपी. म्हणजेच एमपीचा आन्सर किती येणार आहे तुमचं? 60. बघा हा एमपीचा आन्सर किती येणार आहे तुमचं? 60 येणार आहे. आता मला काय फाइंड करायचंय? तर एबी. काय फाइंड करायचंय मला? एबी फाइंड करायचंय. मग बघा जेवढं एमपीचं डिस्टन्स असणार आहे तेवढंच कुणाचं असणार आहे? एबी. का? कारण रेक्टँगलच्या काय आहेत? अपोजिट साइड्स आहेत. मग काय लिहिणार? जर एमपीचं डिस्टन्स 60 असेल तर एबी इज इक्वल टू काय लिहिणार? 60. आता इथं काही युनिट दिलेलं नाही म्हणून आपण काय लिहूया? युनिट्स लिहूया. आणि ह्याला रिझन काय लिहिणार? तर अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल. या रेक्टँगलच्या काय आहेत आपल्या? अपोजिट साइड्स. म्हणून एबीचं डिस्टन्स किती येणार आहे आपलं? 60. बघा क्वेश्चन हा लक्षात आलं काय? बघा कन्स्ट्रक्शन केलंय आपण. रेक्टँगल कन्सिडर केला, रेक्टँगलच्या अपोजिट साइड इक्वल दाखवल्या आणि कोणता थेरम यूज केलाय? पायथागोरस थेरम. हा देखील क्वेश्चन आपला इम्पॉर्टंट आहे. बघा पूर्ण क्वेश्चन लक्षात आला काय? याचा स्क्रीनशॉट मारून घ्या आणि स्वतः सोडवायचा प्रयत्न करा म्हणजे तुमच्या प्रॅक्टिस पण होऊन जाईल.
आता बघा नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 4 काय सांगितलेलं आहे बघा. ट्रायंगल ABC हॅज साइड्स ऑफ लेंथ 5, 6 आणि 7 युनिट्स. ट्रायंगल ABCच्या आपल्याला 3 साइड्सची काय दिल्या, लेंथ दिल्या. पुढे काय सांगितलंय बघा, युनिट्स व्हाईल ट्रायंगल PQR हॅज पेरिमीटर ऑफ 360 युनिट. म्हणजे जो तुमचा ट्रायंगल PQR दुसरा ट्रायंगल आहे त्याची तुम्हाला काय दिल्या, पेरिमीटर दिल्या आणि किती दिल्या ती 360. तुम्हाला माहित आहे पेरिमीटर म्हणजे काय, तर ऑल साइडची ऍडिशन. म्हणजे ट्रायंगल PQRच्या ऑल साइडची ऍडिशन दिल्या आपल्याला 360 युनिट्स. पुढे काय सांगितलंय बघा, इफ ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल PQR. म्हणजे ABC ला ट्रायंगल PQR हा काय सांगितलंय, सिमिलर सांगितलंय. आणि तुम्हाला फाइंड काय करायचं आहे, तर साइड्स ऑफ ट्रायंगल PQR. म्हणजे PQRच्या आपल्याला काय फाइंड करायचे आहेत, साइड्स. आता बघा याला डायग्रामची गरज नाहीये, परंतु मी तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी डायग्राम काढून दाखवतो. बघा मी 2 ट्रायंगल काढलेत, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल लवकर. बघा 2 ट्रायंगल काढलेत. पहिल्या ट्रायंगलला नाव दिलं ABC आणि दुसऱ्या ट्रायंगलला नाव दिलं PQR. बघा ABC आणि PQR हे 2 ट्रायंगल सांगितलेत आणि हे 2 ट्रायंगल कसे आहेत म्हणून सांगितल्यात, सिमिलर. बघा हे 2 ट्रायंगल आपल्याला क्वेश्चन मध्ये काय सांगितल्यात, सिमिलर. कोणत्या आपल्याला ट्रायंगलच्या साइड दिल्यात, तर ABCच्या साइड दिल्यात. किती दिल्यात, 5, 6 आणि किती दिल्यात, 7. बघा 5, 6 आणि समजा ही काय आहे तुमची 7 आहे, किंवा असंच लिहूया 5, 6 आणि ही किती घेतली मी 7. कोणती पण कुठं पण द्या, काय प्रॉब्लेम नाही. पुढे बघा PQR ची काय इन्फॉर्मेशन दिल्या, तर PQR या ट्रायंगलची आपल्याला दिल्या पेरिमीटर. PQR या ट्रायंगलची काय दिल्या, पेरिमीटर. पेरिमीटर म्हणजे काय सांगितलं, तर ट्रायंगल PQRच्या ऑल साइडची ऍडिशन. मग कोणकोणत्या साइड आहेत बघा PQR ला, PQ प्लस QR आणि प्लस PR. मग ह्या सगळ्या साइडची ऍडिशन दिल्या आपल्याला, किती दिल्या, तर 360. बघा याची ऍडिशन दिली आपल्याला 360. आणि तुम्हाला काय फाइंड करायचे, तर ह्या PQRच्या साइड्स म्हणजे PQ, QR आणि PR आपल्याला काय करायचंय, फाइंड करायचंय. बघा आता याचं आन्सर कसं लिहायचं. पहिल्यांदा क्वेश्चन मध्ये काय दिलंय, तर ट्रायंगल ABC ला सिमिलर ट्रायंगल सांगितलाय. कोणता सांगितलाय, PQR. बघा ABC ला सिमिलर कोणता सांगितलाय, PQR. मग तुम्हाला माहित आहे जर 2 ट्रायंगल सिमिलर असतील तर त्याच्या करस्पॉन्डिंग साइड काय असतात, इक्वल असतात. मग आपण त्याच्या करस्पॉन्डिंग साइडचा काय घेऊया, रेशो घेऊया. मग बघा काय काय येणार रेशो, तर AB अपॉन, बघा AB अपॉन काय येणार आहे, PQ इज इक्वल टू BC अपॉन काय येणार, QR आणि इज इक्वल टू AC अपॉन काय येणार आहे, PR. AC अपॉन PR. रिझन काय लिहिणार याला, तर करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. CSST चा अर्थ काय, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. म्हणजे 2 ट्रायंगल सिमिलर ट्रायंगलच्या ह्या काय आहेत, करस्पॉन्डिंग साइड. आता बघा प्रश्नामध्ये आपल्याला कोणाची इन्फॉर्मेशन दिल्या, तर ABCच्या साइड्स दिल्यात. मग त्या साइड पुट करूया. AB किती घेतले आपण, 5. बघा 5 अपॉन PQ मी ऍज इट इज लिहिलं, प्लस BC किती घेतले, 6 अपॉन काय घेतलं, QR आणि प्लस AC किती घेतले, 7 अपॉन PR. सॉरी मध्ये साइन इज इक्वल टू हे लिहिलं. आता तुम्ही एक थेरम शिकलायसा बघा 9th स्टँडर्डला असताना, तर थेरम ऑन इक्वल रेशोज. कोणता थेरम शिकलाय, थेरम ऑन इक्वल रेशोज. बघा थेरम ऑन इक्वल रेशोज काय सांगतोय तुम्हाला, जर A अपॉन B इज इक्वल टू C अपॉन D असेल, काय असेल, A अपॉन D इज इक्वल टू C अपॉन D असेल, तर काय करायचं, तर न्यूमरेटरची ऍडिशन करायची आणि अपॉनला डिनॉमिनेटरची काय करायची, ऍडिशन. बघा न्यूमरेटरची ऍडिशन काय येणार, A प्लस C अपॉन डिनॉमिनेटरची ऍडिशन काय येणार, तर B प्लस D. बघा म्हणजेच ह्या थेरमला कोणता थेरम म्हणायचं, थेरम ऑन इक्वल रेशोज. आता इथे मी 2 रेशो घेतलेले आहेत, तसाच सेम आपण इथं कोणत्या किती रेशोसाठी यूज करणार आहे, 3 रेशोसाठी. मग काय करणार, सगळ्या न्यूमरेटरची ऍडिशन अपॉन काय करणार, तर सगळ्या डिनॉमिनेटरची ऍडिशन. त्याला कोणता थेरम म्हणायचं, बाय थेरम ऑन इक्वल रेशोज. मग बघा लिहूया, बाय थेरम ऑन इक्वल रेशोज. बघा काय सांगतोय थेरम इक्वल रेशोज, सगळ्या न्यूमरेटरची ऍडिशन अपॉन सगळ्या डिनॉमिनेटरची ऍडिशन. बघा न्यूमरेटर काय काय, 5 प्लस 6 प्लस 7 अपॉन PQ प्लस QR आणि प्लस काय सांगितले तुम्हाला,
PR. सगळ्या न्यूमरेटर आणि सगळ्या डिनोमिनेटरची आपण काय केल्या, ऍडिशन केल्या. आता बघा काय करूया, हा थेरम झाला तुमचा इक्वल रेशोचा. मग बघा 5 + 6 + 7 ऍडिशन किती येते तुमची, तर 18 अपॉन, आता बघा PQ QR आणि PR. मग बघा मग असेच आपण लिहिलं इथं PQ QR आणि PR इज इक्वल टू किती आहे, 360. म्हणजेच काय, ट्रायंगल PQR च्या ऑल साइडची ऍडिशन म्हणजे काय, ऑल साइडची पेरिमीटर, आणि ती पेरिमीटर किती दिली आपल्याला, 360 दिल्या. म्हणजे अपॉनला मी इथे किती लिहिणार, 360 लिहिणार. आता बघा कॅल्क्युलेशन करूया, 18 × 1 = 18 आणि 18 × 2 = किती येणार आहे, 36, आणि वरती किती आहे तुमचं 0. म्हणजे आपलं याचं आन्सर किती आलंय, 1/20. आन्सर किती आलंय आपलं, 1/20. आता ह्याला इक्वेशन नंबर हे आहे तसंच ठेवा, 1/20. आता हे 1/20 जे आन्सर आहे ते हे जे 3 रेशो घेतलेत त्याला काय दाखवायचं, इक्वल दाखवायचं. म्हणजे बघा तर डायग्रामची काही गरज नाही, डायग्राम रफ करूया. तर काय करूया, हा 1/20 रेशो ह्याला इक्वल दाखवूया. म्हणजे काय काय लिहिणारा, तर 5/PQ इज इक्वल टू 6/QR इज इक्वल टू 7/PR इज इक्वल टू काय लिहिणारा, 1/20. बघा 1/20. आता काय करायचं, हा प्रत्येक रेशो कुणाला इक्वेट करायचा, 1/20 ला. प्रत्येक रेशो जर 1/20 ला इक्वेट करा, आणि जर त्यांच्यामध्ये मी क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर मला काय काय मिळणार, PQ QR आणि काय मिळणार, PR मिळणार. मग आता बघा काय करूया, फर्स्ट रेशो घेऊया, 5/PQ इज इक्वल टू, हा परत कुणाला इक्वेट करणारा, 1/20. बघा 1/20 इथं काय लिहिणार, बरं असंच असू दे, 1/20. आता बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया, PQ × 1 आन्सर काय येणार आहे, PQ इज इक्वल टू 5 × 20 आन्सर किती येणार आहे, 100. म्हणजेच PQचं आन्सर किती आलंय, 100 आलंय. आता त्याला युनिट दिले काय, फक्त काय म्हणलंय, युनिट्स. पण इथं पण आपण काय लिहिणार आहे, फक्त युनिट्स. म्हणजे PQ किती आलंय, 100 युनिट्स. सेम तसंच आता जसं हा मी पहिला रेशो आणि हा लास्टचा रेशो इक्वेट केला, तसा हा सेकंड आणि लास्टचा इक्वेट करूया. बघा 6/QR इज इक्वल टू 1/20. परत आता यांच्यामध्ये काय करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन. बघा QR × 1 आन्सर किती येणार आहे, QR इज इक्वल टू 6 × 20 आन्सर किती येणार आहे, 120. आणि परत ह्याला युनिट लिहायला विसरायचं नाही, काय लिहिणार आहे, युनिट्स. म्हणजे QR किती आलंय, 120 युनिट. आणि परत हा लास्टचा रेशो कुणाला इक्वेट करायचा, 1/20 ला. बघा 7/PR इज इक्वल टू 1/20. बघा PR × 1 आन्सर येणार आहे, PR इज इक्वल टू 7 × 20. बघा आन्सर किती येणार आहे, 140. आणि पुढे युनिट काय लिहिणार, तर युनिट्स. म्हणजे PR किती आलंय आपलं, 120 युनिट्स. बघा आपल्याला काय फाइंड करायचं होतं, तर ट्रायंगल PQRच्या काय फाइंड करायचं होतं, तुम्हाला साइड फाइंड करायचं होतं. मग PQRच्या साइड काय करणार, PQ QR आणि PR या तिन्ही पण साइड आपण काय केलेल्या आहेत, फाइंड केलेल्या आहेत. याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट आहे की कोणता थेरम यूज केलाय आपण, थेरम ऑन इक्वल रेशोज. तुम्हाला इथंपर्यंत सॉल्व्ह करता येईल, परंतु इथून पुढे काय करायचं ते कळणार नाही. इथं कोणता थेरम यूज करायचा, तर इक्वल रेशोजचा. म्हणजे तुम्हाला लगेच आन्सर मिळून जाते. हा देखील क्वेश्चन 4 मार्क्ससाठी इम्पॉर्टंट आहे. लक्षात आलं काय, बघा हा क्वेश्चन. तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितल्यात 4 क्वेश्चन, जे की क्वेश्चन अतिशय महत्त्वाचे आहेत तुमच्या ह्या वर्षीच्या एक्झामसाठी. त्यामुळे अजून पण आपण याच्यावरती व्हिडिओ टाकणार आहे. जो तुमचा शेवटचा चॅप्टर आहे मेन्स्ट्रुएशन, त्याच्यावरती जे हॉट क्वेश्चन आहेत ते देखील आपण टाकणार आहे. महत्त्वाचे हॉट क्वेश्चन आहेत ते. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत देखील शेअर करा, म्हणजे त्यांना देखील हे व्हिडिओ बघता येईल. अतिशय महत्त्वाचे हे क्वेश्चन आहेत. त्यानंतर ह्याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये देखील आपण मराठी मीडियमसाठी देखील हेच हॉट क्वेश्चन मराठी मीडियममध्ये देखील टाकणार आहे. त्यामुळे जर कोण मराठी मीडियमला असेल तर त्यांच्यासोबत देखील लिंक काय करा, शेअर करा. आणि जर आणि कोणत्या चॅप्टरवरती हॉट क्वेश्चन पाहिजे असतील किंवा एखादा हॉट क्वेश्चन तुमच्या लक्षात आला नसेल तर तो देखील कमेंट बॉक्समध्ये टाका. त्याचा आन्सर आणि त्याचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. थँक्यू.